झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच एनसीसीच्या यशस्वी शिलेदारांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय। सलग चौथ्या वर्षी प्राईम मिनिस्टर बॅनर महाराष्ट्रानं पटकावलाय आणि सर्वात मुख्य म्हणजे 26 जानेवारीला राजपथावर संचलन करणाऱ्या एनसीसीच्या 148 या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदामागे गेल्या 4 महिन्यातील त्यांची अपार मेहनत होती। महाराष्ट्रातील हजारो एनसीसीच्या विद्यार्थ्यांमधून 80हून अधिक जणांनी दिल्लीला जाणाऱ्या महाराष्ट्राच्या टीममध्ये स्थान मिळवलं। दिल्लीत विविध 17 स्पर्धांपैकी तब्बल 14 स्पर्धेत महाराष्ट्राने बाजी मारत इतर राज्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं। राजपथावर झालेल्या संचलनात एनसीसीच्या तुकडीचे नेतृत्वही करण्याची संधी महाराष्ट्राचाच विद्यार्थी सागर चौबेला मिळाली। तर 27 जानेवारीला अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्राईम मिनिस्टर बॅनरच्या स्पर्धेतही महाराष्ट्रानेच बाजी मारली। खूप आनंद वाटत होता बॅनर हाताने, सगळं काही विसरून गेलो होतो बॅनर हाताने। आणि चौथी वेळेस ही सलग बॅनर घ्यायची, त्याच्यामुळे खूपच आनंद वाटत होता। सैनिक बनण्यासाठी जी ट्रेनिंग मिळते आपल्याला एनसीसी मध्ये, ती खूप उपयोगी पडते। आणि राजपथावर जे 4 किंवा 5 किलोमीटर जे चालायचं असते, हा स्टॅमिना त्यातूनच निर्माण होतो। तर जे 6 महिने आम्ही मेहनत घेतली, बाकीच्या राज्याहून कितीतरी जास्त मेहनत आम्ही घेतली, त्यामुळेच आमचा हा नंबर आला। एनसीसी विद्यार्थ्याला फक्त शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच नेतृत्व गुणही विकसित करत असल्याची प्रतिक्रिया एनसीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। हे महाराष्ट्राचंच प्रतिनिधित्व करत नाही, तर हे संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करतात। मग त्या ठिकाणी येणारा विद्यार्थी तो आसामचा असेल, तो अगदी थेट केरळाचा असेल, तरी देखील ते एका माळेत गुंफलेले असतात। त्यामुळे त्यांच्यामध्ये जी एक ओळख तयार होते की आपण सर्व भारताची युवा शक्ती आहोत, ही जाणीव आपल्याला या ठिकाणी नाही मिळत, ती आपोआपच त्या मुलांना त्या ठिकाणी मिळत असते। एनसीसीच्या या अनुभवाच्या जोरावर संरक्षण दलात जाण्याचा निर्धारही अनेकांनी केलाय। गेले काही दिवस घरापासून दूर राहिलेल्या या विद्यार्थ्यांना आता घराकडे जाण्याची ओढ लागली आहे। झी 24 ताससाठी अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।